ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे दयेचा सागर आणि नेहमी इतरांना क्षमा करण्यासाठी तयार असणारा, इतरांची पापे क्षमा करण्यासाठी नेहमी तत्पर असणारा, ज्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला प्रेम, क्षमा, शांती, करुणा नेहमी दिसते. आणि जी पापी व्यक्ती, जी व्यक्ती देवापासून दूर गेलेली होती, जेव्हा त्यांना खरोखर पश्चाताप झाला आणि जेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोळ्यामध्ये ती करुणा पाहिली, ती प्रीती पाहिली, त्या क्षमेचा अनुभव घेतला. इतका अनुभव घेतला की त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून ते परत आपल्या जुन्या स्वभावाकडे गेले नाही. परत त्या पापाच्या चिखलामध्ये आनंद लुटण्यासाठी गेले नाही. जेव्हा त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा दिसला, जेव्हा त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या करुणेचा, ममतेचा आणि शांतीचा अनुभव आला, तेव्हा त्यांचा चेहरा, त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं. आणि आज उत्तम असं उदाहरण आपल्याला आज योहान लिखित शुभवर्तमान सांगत आहे, जिथे काही यहुदी, काही परुषी लोक एका पापी स्त्रीला चव्हाट्यावरती आणत आहेत, पब्लिक मध्ये आणत आहेत आणि तिला ठार मारण्यासाठी हातामध्ये धोंडे घेऊन उभे आहेत. कारण मोशेच्या नियमाप्रमाणे जर एखादी स्त्री एखाद्या जार कर्मामध्ये किंवा व्यभिचारामध्ये अडकली असेल तर पुरुषाला सोडून दिलं जात असे, परंतु त्या स्त्रीला मात्र जिवंत ठार मारलं जात असे. आणि ते सुद्धा धोंडे टाकून, दगड मारून संपूर्ण पब्लिक मध्ये. आणि हेच परुषी लोक, यहुदी लोक एकत्र जमलेले होते या बाईला मारण्यासाठी. आणि तिला ठाऊक होतं, आता मी मरणार आहे, माझ्या पापाचा घडा भरलेला आहे. आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तिला राग दिसत होता, त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती द्वेषाचं चिन्ह होतं, रागाने ते संतापलेले होते. परंतु या संपूर्ण जमाव्यामध्ये एक व्यक्ती मात्र येत आहे की ज्याच्या चेहऱ्यावरती तिला सुख दिसत आहे, समाधानाचं चिन्ह दिसत आहे, ममतेचं, करुणेचं चिन्ह दिसत आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये शांती दिसत आहे, प्रीती दिसत आहे. तो पुरुष म्हणजेच स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, जो धोंडा मांडणाऱ्या लोकांना सांगत आहे, तुमच्यापैकी जर कोणी कधीच पाप केलं नसेल तर प्रथम तिला दगड मारावा. आणि ते हळूहळू तिथून निघून जातात, कारण प्रत्येकाने पाप केलेलं होतं. परंतु असं सांगतात की स्वतःच ठेवून झाकून आणि इतरांचं पाहावं वाकून, स्वतः तर पाप आपण झाकून ठेवतो आणि इतरांचं आपण वाकून पाहत असतो, इतरांवर ते बोट दाखवत असतो, अशी समाजाची रीत असते. आणि म्हणून जो सापडला तो चोर आणि जर न सापडला तर तो निष्पाप, अशी समाजामध्ये परिस्थिती असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या हृदयामधील, मनातील योजना ओळखली व त्यांना सांगितलं की तुमच्यापैकी जर कोणीच पाप केलं नसेल तर प्रथम तिला धोंडा मारावा. आणि सर्वजण निघून जातात. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्या पश्चातापाचा अनुभव घेतल्यानंतर, ती स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताची एक जी जवळची अनुयायी बनते, शिष्य बनते. कारण प्रभू येशू ख्रिस्त तिला कधीच विचारत नाही तू किती वेळा पाप केलेला आहे किंवा तू का पाप केलेला आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्त तिला एकच सांगतो की जा, यापुढे पाप करू नकोस. म्हणजेच क्षमा म्हणजे आपण इतरांना पाप करण्यासाठी सुवर्णसंधी देत नसतो किंवा पास देत नसतो, तर क्षमा म्हणजे आपण इतरांना अंधारातून काढून आपण प्रकाशात आणत असतो. आज ती बाई अंधारामध्ये होती, प्रभू येशू ख्रिस्त तिला तिथून काढून प्रकाशामध्ये आणत आहे, नवीन जीवन जगण्याची संधी देत आहे. आणि ती बाई किंवा स्त्री परत त्या पापामध्ये जात नाही. आपला देखील परमेश्वर नेहमी संधी देत असतो, कारण केवळ आणि केवळ
परमेश्वराकडे कृपा आहे, क्षमा करण्याची शक्ती आहे, परमेश्वराकडे दया, क्षमाशीलता आहे. आणि जर आपण खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला, परमेश्वराकडे क्षमा मागितली आणि चांगलं जीवन जगण्यासाठी प्रयत्न केला, तर नक्कीच परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करत असतो. आपल्या विचारात नसतो की आपण कुठलेही पाप केलेले आहे, पण आपले एकच सांगत असतं की यापुढे पाप करू नको. हा प्रायश्चित काळ, उपवास काळ आपल्याला यासाठी दिलेला आहे की आपण खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करावं आणि चांगलं जीवन जगावं आणि जी वाट आपण चालत आलेली आहे ती वाट कायमची सोडून आपण नवीन मार्गावरती मार्गक्रमण करावं अशी देवाची इच्छा आहे. त्यासाठी आपण परमेश्वराकडे येऊया, त्याच्या दयेचा अनुभव घेऊया आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.